एक मिनिट. बाळाभाऊ बेगडेंना कोण विचारतो भारतीय जनता पक्षात? माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली. बाळाभाऊ बेगडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश बेगडेंना कोण विचारतं? त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात? मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात? मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही पण येता, मी पण जात असतो. बघू कोणाला किती किंमत आहे. मग हे जे काही चाललंय ना तुमचं म्हणावं दाखवायचं एक आणि करायचं एक, हे बंद करा. तुम्ही इथल्या लोकांना वेठी धरून किंवा त्यांना गोल गोल फिरून जे फसवताय ना, हे बंद करा म्हणावं. मला जिल्हा अध्यक्षांनी किंवा प्रांत अध्यक्षांनी किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करून का सांगताय तुम्ही आज पण युती करा म्हणून? तुम्ही तिकडचे फोन बंद करा आणि सांगा ना आम्ही इथले ओलँडसोल आहोत, आम्ही जिल्ह्यामध्ये ओलँडसोल भाजपच्या आहोत किंवा मावळ तालुक्याचे सर्व अधिकार आम्हाला आहेत. सांगावं तुम्ही, पत्र घ्या आणि जाहीर करा. मी त्यांचा विषय संपून टाकतो. मला एक कळतं की ज्या वेळेला आपण राज्यात युती म्हणून काम करतो किंवा एकत्रितपणे वाटचाल करतोय तर तालुक्यामध्ये तुम्ही का अशा आग लावायचे धंदे खाल्लेत? तुमचं काय जळत नाही, तुमचं काही जात नाही ना. गावागावांनी तुम्हाला हेच करायचं का अजूनपर्यंत? अहो, नगरपंचायत किंवा नगर परिषदेची निवडणुकीचं उदाहरण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. हो, काय यांनी पराक्रम केले. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. तळेगावचं काय करायचं केलं, वडगावचं काय करायचं, लोणाचं काय करायचं तर केलंच केलं. पण वडगावला सुद्धा मी प्रस्ताव दिला होता की आमच्या आबोली ताई 2.5 वर्ष पहिले तिला नगराध्यक्ष पद द्या, ती काम करते. आमच्या पुढे ताईला भले आम्ही थांबवतो, नंतरच्या 2.5 वर्ष तुम्हाला त्या मृणाल ताईला घ्या. प्रस्ताव फेटाळून लावला, लढत लावून दिली. किती कोटीला गुलाब काका माळसकरला खड्ड्यात घातला यांनी. यांचं काय जातंय? या अशा लढती लावून पैशाची बरबादी करायची, गावागावात भांडणं लावायची, काय साध्य करणार? तुम्हाला लोकांनी मतच देणार नाहीत. मुळात तुम्हाला मावळ तालुक्यात लोकांनी मतं का द्यावी? तुम्हाला उमेदवार मिळत नाहीये. आमचा अशोक भाऊ कुठे राजीवडे आला नाही तर? अशोक भाऊ परवा दिवशी अण्णासाहेब बेगडे एका बाजूला निवृत्तीभाऊ शेटे आणि पलीकडे प्रशांत भागवत हे बसलेत एकत्र चर्चा करायला, तर आमचा उमेदवार घेऊन गेले. एवढी यांची नीतिमत्ता. आता त्या आमच्या काय आपला नाही वरच्या गटाचं नाव काय? संतोषरावचा कुसगाव महागाव गट गणामध्ये आम्ही संतोष राऊतांना उमेदवारी जाहीर केली. आमचा अशोक भाऊ राजवडी तिथला स्ट्रॉंग उमेदवार होता, त्याला थांबवला. लगेच त्याला जाऊन गाठला, तुला उमेदवारी देतो. अरे तुमच्याकडे उमेदवार नाही, तुमच्याकडे आज उमेदवार करता तुम्ही पळपळ पाळताय. आमची उमेदवारी जिथे ज्यांना थांबवत तिथं त्यांना कसं वाढतं त्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, राजकीय स्ट्रॅटेजी असती, पण तुम्हाला साध्य काय करायचं? जे तुम्ही तालुक्यात गावात कामं न करता तुम्हाला उमेदवार मिळणार आणि मतं मिळणार हे माहिती असताना आम्हाला एक सांगायचंय, तुम्हाला युती करायची नाही ना, सुनील शेळकेला जिल्ह्यातनं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशवरनं किंवा मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आले नाही पाहिजे. ती जबाबदारी तुम्ही घ्या पहिली. या ठिकाणी खटकाळे गटातले फक्त समीर खंडू जाधव ही पण उमेदवारी आपण जाहीर करतो. गणामधली गण क्रमांक आहे 61, गण क्रमांक 61 आरपीआय कडनं त्यांच्या चिन्हावर लढणार ना फक्त. आणि त्याच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातला पण आमचा सहकारी त्या ठिकाणी रमेश भाऊ देत आहेत. त्यांना आम्ही उद्याच्या ऑप्शन मधनं सुद्धा 2.5 वर्ष पहिली संधी द्यायची या ठिकाणी जाहीर करतो. बाकी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची दुपारी आज माझी बैठक झाली. त्यामध्ये त्यांचा आणि आमची चर्चा फक्त प्राथमिक झाली होती. त्यामध्ये लोणावळा नगरपालिकेत आपण युती केली नाही किंवा तळेगावला केली नाही हा त्यांच्यातला एक नाराजीचा एक सूर होता. त्यावरती सांगितलं की पुढच्या वर्षानंतर काही वर्ष ऑप्शनमधनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्यानं नगरसेवक म्हणून लोणावळा नगरपालिकेत संधी दिली जाईल आणि तळेगावला सुद्धा 1-2 वर्ष करता आम्ही तिथे त्यांना संधी देऊ. आणि आगामी काळामध्ये वाघमारे साहेबांना असेल किंवा इतर ज्या काही आपल्या कमिट्या आहेत त्यामध्ये देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्यानं सुद्धा विश्वासात घेऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल. अशा पद्धतीने दोघांनी त्या ठिकाणी विश्वासात घेतलेले. परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निर्णय नंतर कळवतो. तो निर्णय त्यांनी आता आपल्याला कळवला. मुरलीधर अण्णांच्या उपस्थितीत त्यांनी
रवींद्र शेट्टी ठीक आहे आता अल्टिमेट कसं मग माझं तेच म्हणणं आहे ना, तुम्ही माझ्याशी इथं येऊन चर्चा करता, मी त्यांच्या दारात गेलो नव्हतो, मला युती करायचा हा फॉर्म्युला पण मी त्यांच्या पुढे मांडला नाही किंवा कुठली चर्चा पण केली नव्हती. माझ्याकडं हे निवृत्ती भाऊ शेट्टी, आता मी म्हणलं ते दोघं जण येऊन फसून गेलेत, आता हे दोघं जण आलेत, तालुक्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्ष या नात्याने आल्यात, त्यांनी प्रस्ताव दिल्यावरती लगेच म्हणत आहे आम्हाला मान्य नाही, आता तुम्ही तुमचं ही भाषा पाहिजे का माझ्याकडनं? हो ठीक आहे, तुम्ही दिलं, मी माझ्या पक्षातल्या प्रमुखांची चर्चा करून तो निर्णय देतो. निर्णय घ्यायच्या आधी तिकडं प्रवेशाला घेऊन गेले. मग तुम्ही जर आम्हाला निर्णय दिला, आम्ही सांगितलं काय, स्वर्गीय दिगंबर दादांच्या कुटुंबियाला जर तिथं उमेदवारी दिली तर आमच्याकडनं त्यांना न उमेदवारी देता सुद्धा आम्ही ती श्रद्धांजली समजून तिथं पाठीमागं उभं राहू. त्यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्हाला 2 घ्या आणि आम्हाला 1 द्या. त्यांनी त्यांचा शब्द पाळावा, आम्ही आमचा शब्द पाळून दाखवतो. अण्णा, तुम्ही म्हटले होते की स्वर्गीय दिगंबर दादांच्या घरातला उमेदवार, कुटुंबातला उमेदवार असेल तर उमेदवारी देणार नाही. आता त्यांनी अण्णासाहेब बेगडे यांच्या कुटुंबातला उमेदवार दिलाय, त्याच्यासमोर आपण उमेदवारी जाहीर. त्यांनी जो फॉर्म्युले दिले त्याच्यावर पहिले ते ठाम आहेत का? तुम्ही ते बोललेत, आमदार जे बोलतायत ते खरं आहे का खोटे, त्यांना विचारा एकदा. जर नाही म्हणले तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आजचं, काळजीच करू नका तुम्ही. घ्या पुढचा प्रश्न. तुम्ही आज म्हणालात की तुम्हाला वरतून फोन येतात, अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून येतात किंवा वरिष्ठ नेत्यांकडून येतात. काल परवा जो पक्षप्रवेश झाला तो केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीत झाला. असं होतंय का की तुम्हाला वरचे नेते एक वेगळं पॉलिटिक्स करू पाहतायत, स्थानिक पातळीवरती भाजप त्याच्या पद्धतीने चाललंय, या राजकारणामध्ये कुठेतरी तुमचीच फसगत होते असं मला वाटतं? एक काय म्हणायचं, जो इथलं व्यक्ती नेतृत्व स्वतःला मी इथला नेता समजतात किंवा मी नेतृत्व करणारा व्यक्ती समजतोय, त्यांनी आमच्यापर्यंत वरचे फोन काय येतात त्यांना विचारावं ना. आम्ही आमचे निर्णय घ्यायला सक्षम आहोत. तुम्ही आमदारांना फोन करू नका, त्यांना त्यांचं लढू द्या, आमचं आम्ही लढतो. तुम्ही सांगावं ना त्यांना. मला कशाला कारण असताना काय असतं तुम्हाला एक सांगते बघा, निवडणुका काही क्षणिक आहेत. ह्या निवडणुका संपल्यावर पुढचे 3.5 पावणे 4 वर्ष मला काम करायचे. मला भारतीय जनता पक्ष जरी मुख्यमंत्री असले त्यांच्या दारात 4 वेळा जायचे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहेत. या सगळ्यांच्या दारोदार मला फिरावं लागतं. ज्यावेळेला माझ्या तालुक्याला काय आणलं त्यावेळेला मी 2 पाऊल या निवडणुकीत त्याकरता पुढे मागं करतोय. माझी निवडणूक 4 वर्षांनी 2029ला, तेव्हा काय यायचं तेव्हा या ना. नाही, माझा प्रश्न वेगळा होता अण्णा. वरिष्ठ नेते आणि खालचे नेते मिळून तुमच्यासोबत पॉलिटिक्स करतात असं वाटते का? कारण एवढा येडा वाटलं मी. मग वरच्या नेत्यांचं तुम्ही ऐकताय आणि मी खालच्या मान नेत्यांवरचं राखतो, ऐकलं नाही. मी मान राखतो. मी भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा अजून इतर पक्ष असतील, त्या नेत्यांचा मी आदर करणारा कार्यकर्ता आहे. त्यांना सन्मान देणं किंवा त्यांचं ऐकणं माझी जबाबदारी नैतिकता आहे. मी तालुक्याचा छोटा एक आमदार आहे. हे राज्याचं नेतृत्व करणारे नेते असतात, त्याची आपण जाणीव ठेवून बोललं पाहिजे, वक्तव्य केलं पाहिजे. म्हणून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये त्यांनी जे काय मांडलं किंवा जे काय सांगितलं मी सांगितलं. मला फोन येऊन देऊ नका. आमचे उमेदवार सगळे जाहीर झालेत. उद्या परत काहीतरी आम्हाला म्हणतील की नाही तुला हे असं करावं लागेल.